चला इथं 2 किलो रेशनचे तांदूळ आहे, निवडून घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. तर बघा इथं घेतलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून 2-4 पाण्याने रात्री भिजत ठेवले होते. रात्रभर 5-6-7 तास छान भिजून द्यायचे तांदूळ. असे पसरून देणार आहे, फॅनखाली सुकवायचे तर बेडशीटवर कॉटनच्या. चला आता हे सर्व सुकट टाकून घेऊ, मग गिरणीतून दळून आणायचे. चला इथं झालेले तांदूळ सुकून छान सुकले. असा तुकडा पडला की दळून आणायचे. चला आता आपण दळून आणणार आहे, मग बघणार आहोत पापड. तर असं दळून आणलेलं होतं काल सुकवलेले गहू तांदूळ. इथं आलेले दळून आपले तांदूळ तर छान बारीक दिले दळून. त्यातून एक पातेलं घेतलंय मी, एक टोप एक पातेलं काय म्हणतात ते. इथं घ्यायचं आहे चाळू. कुठलंही पीठ आलं का चाळून घ्यायचं. गिरणीत कसं तांदूळ काही बारीक कण असतात, तर बघा असं आहे बारीक. इथं पीठ चाळून झालं आहे, एक पातेलं पीठ आहे. तर आपण रेशनचा तांदूळ वापरला आहे, त्यासाठी 2 पातेले पाणी घेणार आहे. तर ह्याच पातेल्याने मी माप घेणार आहे, 2 पातेले पाणी. तर इथं असं आवरून झालेलं आहे. इथं पातेलं ठेवलेलं आहे मोठं खिशीसाठी. आपण खिशीचेच करणार आहे पापड. इथं घेतलेलं आहे 1 पातेलं पाणी. आता हे दुसरं, तर 2 पातेले पाणी. त्यातनं 1 तांबे काढून ठेवणार आहे मी. नंतर वाटलं आपल्याला तर परत वरून टाकायचं थोडं, पण मी 2 पातेले ठेवलं आहे पाणी. इथं ताट ठेवू म्हणजे झाकण पॅक ठेवायचं म्हणजे लवकर उकळी येईल पाण्याला. आता साहित्य काय काय बघू. बघा इथं साहित्यांमध्ये घेतलेले आहे एवढ्या वस्तू वापरणार आहे मी पापडला. इथं आहे ओवा, मीठ, खाण्याचा सोडा आहे थोडा, इथं पापड खार आहे, इथं हिंग आहे कुटून घेतला आहे थोडा, आणि इथं आहे तीळ. चला आता पाण्याला उकळी आली आहे. इथं मी 2 तांबे पाणी काढून ठेवलं आहे. बघा 2 तांबे. आपण 2 पातेले घेतले होते पाणी, तर 2 तांबे काढून ठेवलं मी पाणी. आता यात हे साहित्य टाकायचं. इथं सगळं साहित्य टाकून घेतलं आता मी. तर उकळी आलेली पाण्याला आपण यावर पीठ आता टाकून द्यायचं असं. चला पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण पीठ सोडून द्यायचं आहे. छान पसरून ठेवायचं. चला इथं पीठ छान पसरून दिलंय. इथं उकळी आली पाण्याला, तर आपण थोडं शिजू देऊ. अशी झाली खिशी. आता आपण असं झालंय पीठ, आता आपण याची खिशी घेणार आहे. तर चला इथं खिशीची तयारी चालू आहे. छान शिजू दिलं 10-1 मिनटं. नंतर या गठोळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे. अशी घेरती मी खिशी. तर चला खिशी छान झाली. आता आपण याच्यावर 10 मिनटं परत ठेवणार आहे. चला इथं आपली खिशी रेडी आहे. तर आराध्याने सुनबाईने घेतलेलं आहे मशीन, तर ती करणार आहे थोडेसे. तर इथं गोल लाटी करून घेतली. छान मशीनने दाबून घ्यायचं, छान गोल आकार द्यायचा. बघा किती छान पापड झाला. आराध्य टाकतोय. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. तर या प्रकारे सर्व करून घेणार आहे आणि तळून पण दाखवणार आहे. तर चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघा किती छान येत आहे पापड. आणि साडीवरच टाकले, नंतर मग वरती गच्चीवर टाकणार आहे कागदांवर नेऊ. तर चला या प्रकारे करून घेऊ आता आपण. तर चला असे झालेले आहेत पापड. जवळून दाखवते. तर मी फर्स्ट टाइम हे रेशनचे पापड ट्राय केले.
पण छान झाले. आराध्य टाकतोय सुकलेले. इथं आराध्य, इथं मशीन, इथं असे गोळे केलेले. छान झाले पापड. चला आता गच्चीवर टाकू. बघा इथं झालेले आहेत आपले पापड वाळून. छान वाळले. चला आता आपण तळून बघू. छान झाले कागदासारखे. चला आता तळून बघू पापड. तेल तापतंय आपलं पापड तळायला. आणि इथं आहे मंचुरियनची तयारी. तर कोबीचे मंचुरियन त्याचं बॅटर करून ठेवलेलं आहे. इथं टमॅटो केचपचं हे आणि इकडे छान कुरकुरीत आळूवडी होती आहे. तर याची कुठली रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा. तर हे आळूचे पानं आपण लावलेले आहे दारासमोर. बघा छान झालं आहे खरपूस एकदम. चला आता पापड तळू. तापलं आहे पापड. बघा मी फर्स्ट टाइम केले बरं का ताईंनो, खरंच सांगते. आणि एवढे छान झाले. तर बघा किती मोठा होतो पापड. चला असे होत आहे. आणि करून बघा रेसिपी. चला आपण त्याच प्रकारे सर्व आता तळून घेते. आणि तोही लाल झाला ना आता. पापड किती छोटा आहे. कढईत बघा किती मोठा होईल. बघा किती व्हाईट व्हाईट आलंय मस्त. चला रेसिपी आवडेल नक्की करून बघा. रेशनच्या तांदळाचे पापड मी फर्स्ट टाइम केले. तसं इंद्रायणी तांदळाचे पण होणार आहे. तर बघा एवढे मोठे मोठे येत आहे. छान पापड खूप छोट्या आकारात केले. बघा इथं मी दाखवते तुम्हाला. बघा किती छोटे छोटे केले. तर बघा आपण बघू साईज बघा. आणि मग तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपले पापड छान झाले एकदम. तुम्हाला एक हे करून दाखवते बघा. चला पापडाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. या जेवायला. आणि छान झालेले खूप. मी पहिल्यांदाच केले रेशनच्या तांदळाचे. तर इकडं मंचुरियन दाखवलं होतं तुम्हाला, त्याची रेसिपी चालू आहे. तर चला असे इथं मेथीची भाजी, तिकडं आळूच्या वड्या, मसाले भात, डाळ भात, पोळ्या. तर चला या जेवायला. आणि ही रेसिपी नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.